एखाद्या मोठ्या CEO यशामागे एक अशी व्यक्ती असते की जी कधी स्टेजवर दिसत नाही, पण प्रत्येक डिसिजनच्या जवळ असते. आज आपण अशाच एका पॉवरफुल करिअरबद्दल बोलणार आहोत, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. नमस्कार, मी संदीप चोणकर आणि श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीपमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय खूप प्रॅक्टिकल आहे, कारण आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये अनेकांना करिअर ऑप्शन्स समजत नाहीत आणि काही करिअर्स तर असे असतात की जे बाहेरून साधे दिसतात पण आतून खूप स्ट्रॉंग असतात. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट हा त्यापैकीच एक महत्त्वाचं करिअर आहे. पूर्वीच्या काळामध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणजे सेक्रेटरी असा एक सरळ अर्थ घेतला जायचा. त्यावेळी काम मुख्यतः क्लेरिकल स्वरूपाचं असायचं, म्हणजे फोन अटेंड करणं किंवा लेटर्स टाईप करणं, डायरी मेंटेन करणं. त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी फार मर्यादित होती आणि त्यामुळे हा रोल एक सपोर्ट सिस्टीम म्हणून पाहिला जायचा. त्यामुळे या करिअरकडे फारसं आकर्षण नसायचं. पण आजचा काळ हा पूर्णपणे बदलला आहे. आज एक्झिक्युटिव्ह असिस्टंट हा फक्त ॲसिस्टंट नाही, तर सिनियर मॅनेजमेंटचा एक ट्रस्टेड सपोर्ट सिस्टीम आहे. अनेक वेळा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट हा CEO किंवा डिरेक्टर यांचा राईट हँड असतो. तो त्यांच्या मीटिंग्स प्लॅन करतो, प्रायोरिटीज सेट करतो, त्याचप्रमाणे कॉन्फिडेन्शियल माहिती हाताळतो आणि अनेक वेळा इंटरनल कम्युनिकेशन स्ट्रीमलाईन करतो. काही ऑर्गनायझेशन्समध्ये तर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ही स्ट्रॅटेजिक डिस्कशनमध्ये सुद्धा इनडायरेक्टली पार्टिसिपेशन करते. त्यामुळे हा रोल एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राहिला नसून एक कोऑर्डिनेशन आणि डिसिजन सपोर्ट रोल म्हणून ओळखला गेला आहे. आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, टाईम मॅनेजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग या सगळ्या स्किल्सची कॉम्बिनेशन एक्झिक्युटिव्ह असिस्टंटमध्ये अपेक्षित असते. त्यामुळे हा करिअर त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना ऑर्गनायझेशन प्लॅनिंग किंवा पीपल हँडलिंग वगैरे आवडतं. एक्सपिरियन्स वाढला की या रोलमध्ये ग्रोथ आणि सॅलरी दोन्ही इम्प्रूव्ह होतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, भविष्य काय आहे? AI आणि ऑटोमेशनच्या काळात हा करिअर टिकणार का? याचं उत्तर बॅलन्स्ड आहे. रूटीन काम जसं शेड्युलिंग, रिमाइंडर्स, बेसिक डॉक्युमेंटेशन ही कामं जर ऑटोमेशनकडे जाऊ शकतात, पण एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचा कोर भाग म्हणजे ट्रस्ट, कॉन्फिडेन्शियलिटी आणि ह्युमन जजमेंट आणि रिअल टाईम डिसिजन सपोर्ट ही गोष्ट पूर्णपणे ऑटोमेशन रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे हे करिअर संपणार नाही, पण इव्हॉल्व नक्कीच होणार आहे. भविष्यामध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंटला डिजिटल टूल्स, डेटा अंडरस्टँडिंग आणि स्मार्ट कम्युनिकेशन या स्किल्स अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता या करिअरकडे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर काही विशिष्ट ग्रह आणि भाव यांचा संबंध या क्षेत्राशी जोडून पाहिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ बुध कम्युनिकेशन, ॲनालिसिस आणि कोऑर्डिनेशनसाठी ओळखला जातो. त्यामुळे मजबूत बुध असलेली व्यक्ती कम्युनिकेशन हेवी रोल्समध्ये चांगली कामगिरी करू शकते. शनिदेव हे डिसिप्लिन, स्ट्रक्चर आणि रिस्पॉन्सिबिलिटी याचे कारक मानले जातात. त्यामुळे शनिदेवांचा प्रभाव व्यक्तीला कन्सिस्टन्सी आणि रिलायबिलिटी देऊ शकतो. चंद्र हा इमोशनल इंटेलिजन्स आणि मनोवृत्तीशी संबंधित आहे. त्यामुळे पीपल हँडलिंग आणि परिस्थितीनुसार ॲडजस्ट होण्याची क्षमता ही चंद्राशी जोडली जाऊ शकते. सूर्य हा ॲथॉरिटी आणि सिनियर लेवल कनेक्शन दाखवतो, तर त्याच्यामुळे सिनियर मॅनेजमेंट सोबत काम करण्यासाठी सूर्याचा प्रभाव काही प्रमाणात महत्त्वाचा मानला जातो. आता भावांच्या दृष्टीने जर पाहिलं तर तिसरा भाव कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन दर्शवतो. 6वा भाव डेली वर्क आणि सर्व्हिस एन्व्हायरमेंट दाखवतो, तर 10वा भाव हा करिअर आणि प्रोफेशन दाखवतो, तर 11वा भाव नेटवर्किंग आणि गेम्सशी संबंधित आहे. जर या भावांचा आणि वरील ग्रहांचा परस्पर संबंध असेल तर त्या व्यक्तीला अशा प्रकारच्या रोल्समध्ये काम करण्याची प्रवृत्ती किंवा संधी नक्कीच मिळू शकते. असा एक व्यापक अभ्यासावर आधारित दृष्टिकोन आहे. नक्षत्रांच्या दृष्टीने पाहिलं तर हस्त, चित्रा, अनुराधा यांसारखी नक्षत्र स्किल कोऑर्डिनेशन आणि रिलेशनशिप मॅनेजमेंटशी जोडून पाहिली जातात. त्यामुळे अशा गुणांचा प्रभाव काही व्यक्तींमध्ये अधिक दिसू शकतो. मात्र हे सर्व जनरल इंडिकेटर्स आहेत. फायनल जजमेंट ही संपूर्ण कुंडली पाहूनच करता येतं. आता रियालिटी चेक. हे करिअर हे ग्लॅमरस वाटू शकतं,
पण त्याच्यामध्ये हाय रिस्पॉन्सिबिलिटी, टाईट डेडलाईन्स आणि काही वेळा एक्सटेंडेड वर्किंग आवर्स असू शकतात. त्यामुळे हे करिअर निवडताना फक्त बाहेरचा लूक न बघता स्वतःच्या टेम्परामेंट आणि इंटरेस्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ऑर्गनायझेशन, कम्युनिकेशन, मल्टीटास्किंग आणि सिनियर लेवल एक्सपोजर आवडत असेल तर एक्झिक्युटिव्ह ॲसिस्टंट हा रोल नक्कीच तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगली ग्रोथ देऊ शकतो. कारण पुढे जाऊन ऑफिस मॅनेजर, बिझनेस कोऑर्डिनेटर किंवा सिनियर रोल्समध्ये ट्रान्झिशन होण्याची संधी देखील मिळू शकते. जर ज्योतिषीय उपायांच्या दृष्टीने पाहिलं तर बुधासाठी गणेश उपासना, शनीसाठी डिसिप्लिन आणि नियमितता पाळणं, तसंच सूर्यासाठी सकाळची सूर्य उपासना हे उपाय काही लोकांच्या दृष्टीने उपयुक्त होऊ शकतात. मात्र हे उपाय तुमच्या प्रयत्नांची जागा घेत नाहीत, तर त्यांना एक दिशा दाखवण्याचं काम करतात. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, हे विश्लेषण व्यापक अभ्यासावर आधारित आहे, पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही मोठा करिअर निर्णय घेण्यापूर्वी तुमची वैयक्तिक कुंडली एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडनं तपासून घ्या. त्याचप्रमाणे तुमच्या फील्डमधील एक्सपर्ट्सकडनं मार्गदर्शन घेणं सुद्धा अत्यावश्यक ठरतं. एक्झिक्युटिव्ह ॲसिस्टंट हा फक्त जॉब नाही, तर तो एक असा रोल आहे की जिथे तुम्ही लीडरशिपच्या खूप जवळून काम करता आणि योग्य स्किल्स आणि योग्य वेळ असेल तर स्वतःही लीडरशिप रोल्समध्ये जाऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला या रोलची आवड असेल आणि तुमच्या पत्रिकेतील ग्रहमान या क्षेत्राला काही प्रमाणात साथ देत असतील तर या करिअरचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. अशाच अभ्यासपूर्ण, बॅलन्स्ड आणि प्रॅक्टिकली युजफुल ज्योतिषीय माहितीसाठी श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ग्रह दिशा दाखवतात, पण यश मात्र तुमच्या प्रयत्नांनीच घडतं. धन्यवाद. जय ज्योतिष.